नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, लोकशाही अकॅडमी या आपल्या नवीन यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे। बघा आजच्या व्हिडिओमध्ये आपण या ठिकाणी पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक या ठिकाणी बघा शिपाई या पदासाठी बघा संपूर्ण प्रश्नपत्रिका आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। बघा आता हे सर्व प्रश्न विद्यार्थी मित्रांनो परीक्षेच्या दृष्टिकोनातून खूप महत्त्वाचे आहेत, त्यामुळे हा व्हिडिओ सर्वांनी प्रामाणिकपणे शेवटपर्यंत पाहायचा आहे। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक करायचा आहे आणि चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, कारण तुम्हाला असे महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावयास मिळतील। बघा आता या ठिकाणी प्रश्न क्रमांक पहिला पहा काय विचारलाय, नाबार्ड या बँकेची स्थापना कोणत्या वर्षी झालेली आहे। बघा आता सर्वांनी योग्य उत्तर सांगायचा प्रयत्न करायचा आहे। नाबार्ड या बँकेची स्थापना केव्हा झाली होती, तर या ठिकाणी बघा ऑप्शन क्रमांक 2 आला पाहिजे, सन 1982। सन 1982 या वर्षी विद्यार्थी मित्रांनो नाबार्ड या बँकेची स्थापना झाली होती, म्हणजेच या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 आपले योग्य उत्तर आहे। प्रश्न क्रमांक दुसरा बघा या ठिकाणी काय विचारलाय, सहकारी बँकांचा। आता सहकारी बँकांचा या ठिकाणी प्रमुख निधी स्रोत खालीलपैकी कोणता असतो। बघा महत्त्वपूर्ण प्रश्न आहे, सहकारी बँकांचा प्रमुख निधी स्रोत कोणता असतो, कर असतो का, ठेवी, शेअर बाजार आणि निर्यात। तर आता याचे योग्य उत्तर घ्यायला पाहिजे, सहकारी बँकांचा प्रमुख या ठिकाणी निधी स्रोत कोणता असतो, ठेवी असतात, म्हणजेच या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 आपले योग्य उत्तर आहे। प्रश्न क्रमांक तिसरा या ठिकाणी काय विचारले, भारताची केंद्रीय बँक कोणती आहे। भारताची केंद्रीय बँक कोणती असेल, SBI, RBI, नाबार्ड बँक। बघा कोणती असेल, भारताची केंद्रीय बँक कोणती असेल, RBI। बघा विद्यार्थी मित्रांनो RBI म्हणजे कोणती बँक आहे, रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया, ही भारताची या ठिकाणी केंद्रीय बँक आहे। ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 आपले योग्य उत्तर आहे। प्रश्न क्रमांक चौथा बघा या ठिकाणी काय विचारलं, भारताची बघा भारतीय रिझर्व्ह बँकेची स्थापना खालीलपैकी कोणत्या वर्षी झालेली आहे। भारतीय रिझर्व्ह बँकेची स्थापना विचारली कोणत्या वर्षी झालेली आहे, तर याचे योग्य उत्तर केले पाहिजे सन 1935। सन 1935 या वर्षी रिझर्व्ह बँकेची स्थापना झाली होती। ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 आपले योग्य उत्तर आहे। प्रश्न क्रमांक 5 बघा या ठिकाणी काय विचारलाय, KYC। बघा हा प्रश्न मागील परीक्षामध्ये विचारण्यात आला होता, बऱ्याचदा बघा हा प्रश्न परीक्षेमध्ये असतो। KYC यांचं योग्य फुल फॉर्म आपल्याला सांगायचं आहे। आता KYC म्हणजे काय, KYCचं योग्य फुल फॉर्म कोणता असेल, नो युअर कस्टमर। नो युअर कस्टमर म्हणजेच या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 या ठिकाणी आपले योग्य फुल फॉर्म आहे, सर्वांनी लक्षात ठेवायचे, नो युअर कस्टमर। प्रश्न क्रमांक 6 या ठिकाणी काय विचारलं, बँकिंग लोकपाल खालीलपैकी कोण चालवतो। आता बँकिंग लोकपाल बघा ही एक योजना आहे, ही योजना खालीलपैकी कोण चालवते, कोण चालवते बँकिंग लोकपाल, नाबार्ड चालवते का, RBI, SEBI, SBI। बघा सर्वांचे या ठिकाणी योग्य उत्तर घ्यायला पाहिजे, बँकिंग लोकपाल योजना बघा विद्यार्थी मित्रांनो RBI चालवत असते, म्हणजेच या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 आपले योग्य उत्तर आहे। प्रश्न क्रमांक 7 या ठिकाणी काय विचारलंय, पुणे हे शहर कोणत्या नदीच्या काठावर आहे। आता पुणे हे शहर विचारले कोणत्या नदीच्या काठावर असेल। बघा सर्वांचे या ठिकाणी योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक 3 आहे, पुणे हे शहर मुळा मुठा नदीच्या काठावर पुणे हे शहर आहे। प्रश्न क्रमांक 8 या ठिकाणी काय विचारलाय, पुणे या प्रशासकीय विभागामध्ये जिल्ह्यांची एकूण संख्या किती आहे। आता पुणे या प्रशासकीय विभागामध्ये जिल्ह्यांची संख्या किती असेल। बघा विद्यार्थी मित्रांनो सर्वांचे या ठिकाणी योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक 1 यायला पाहिजे, पुणे या प्रशासकीय विभागामध्ये जिल्ह्यांची एकूण संख्या 5 आहे। प्रश्न क्रमांक 9 बघा या ठिकाणी काय विचारले, पुणे जिल्ह्यामध्ये विचारले तालुक्यांची एकूण संख्या किती आहे। पुणे जिल्ह्यामध्ये तालुक्यांची एकूण संख्या किती असेल। बघा पुणे जिल्ह्यामध्ये बघा विद्यार्थी मित्रांनो तालुक्यांची संख्या किती यायला पाहिजे, 14 या ठिकाणी पुणे जिल्ह्यामध्ये एकूण तालुक्यांची संख्या या ठिकाणी 14 आहे। प्रश्न क्रमांक 10 बघा काय विचारलं, कोल्हापूर हे शहर कोणत्या नदीच्या काठावर आहे। कोल्हापूर हे शहर विचारले कोणत्या नदीच्या काठावर आहे, सर्वांचे योग्य उत्तर केले पाहिजे, कोल्हापूर बघा शहर विद्यार्थी मित्रांनो पंचगंगा नदीच्या काठावर, पंचगंगा नदीच्या काठावर कोल्हापूर हे शहर आहे। ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर आहे। विद्यार्थी मित्रांनो बघा आपल्याकडे या ठिकाणी पुणे जिल्हा बघा मध्यवर्ती बघा सहकारी बँक बघा शिपाई या पदासाठी विद्यार्थी मित्रांनो महत्त्वपूर्ण 4000 बघा प्रश्नाचे महत्त्वपूर्ण PDF आहे। बघा त्यामध्ये बघा जो आपल्याकडे स्लॅबस आहे विद्यार्थी मित्रांनो, त्याच स्लॅबसचे बघा या ठिकाणी सर्व IMP बघा प्रश्न या PDF मध्ये टाकलेले आहेत। बघा ज्यांना कोणाला बघा ही PDF पाहिजे असेल तर 99 22 64 81 29 या मोबाईल क्रमांकावर फक्त 199 फोनपे किंवा गुगल पे करायचं आहे आणि व्हॉट्सअपला आहे करायचं आहे। तुम्हाला सर्व PDF 1 मिनिटाच्या आत व्हॉट्सअपवर पाठवले जातील। बघा याचा फायदा नक्की सर्वांना होणार आहे। बघा या ठिकाणी प्रश्न क्रमांक 11 काय विचारलाय, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ। आता महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ म्हणजे काय, MIDC ची स्थापना कोणत्या वर्षी झाली होती, सर्वांना योग्य उत्तर माहित पाहिजे, सन 1982।
सन 1982 या वर्षी MIDC यांची स्थापना झाली होती. विषय क्रमांक पुढचा बघा, या ठिकाणी काय विचारलं आहे, पुणे ते सातारा यांच्या दरम्यान खालीलपैकी कोणता घाट लागतो? पुणे ते सातारा कोणता घाट लागतो? बघा सर्वांचे योग्य उत्तर आलं का? पुणे ते सातारा यांच्या दरम्यान खंबाटकी हा घाट लागतो. पहा ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा पहा, या ठिकाणी काय विचार, लोहगाव विमानतळ खालीलपैकी कोणत्या शहरामध्ये आहे? लोहगाव विमानतळ कोणत्या शहरामध्ये असेल? बघा सर्वांचे या ठिकाणी योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक 3 यायला पाहिजे. लोहगाव विमानतळ पुणे या ठिकाणी आहे. प्रश्न क्रमांक 14 बघा, या ठिकाणी काय विचारलं, कोकण रेल्वे मार्गावरचा. आता कोकण रेल्वे सर्वांना माहीत आहे, कोकण रेल्वे मार्गावरचा सर्वाधिक लांबीचा बोगदा कोणता आहे? बघा कोकण रेल्वे मार्गावरचा सर्वाधिक लांबीचा बोगदा कोणता असेल? करबुडे बोगदा. करबुडे बोगदा विद्यार्थी मित्रांनो कोकण रेल्वे मार्गावरचा सर्वाधिक लांबीचा बोगदा आहे. विषय क्रमांक पुढचा बघा, मुंबई विद्यापीठाची स्थापना खालीलपैकी कोणत्या वर्षी झालेली आहे? बघा हा प्रश्न बऱ्याचदा परीक्षेमध्ये असतो. मुंबई विद्यापीठाची स्थापना विचारली कोणत्या वर्षी झालेली आहे? सर्वांचे योग्य उत्तर केले पाहिजे सन 1857. सन 1857 या वर्षी मुंबई विद्यापीठाची स्थापना झालेली आहे. विषय क्रमांक पुढचा, कृत्रिम अवयव केंद्र. कृत्रिम अवयव केंद्र विचारले खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? भोसरी पुणे, वानवडी पुणे, खडकवासला पुणे यापैकी नाही. कृत्रिम अवयव केंद्र. बघा सर्वांचे योग्य उत्तर आलं का? कृत्रिम अवयव केंद्र कुठं आहे? वानवडी. बघा विद्यार्थी मित्रांनो पुणे या ठिकाणी कृत्रिम अवयव केंद्र आहे. विषय क्रमांक पुढचा, या ठिकाणी काय विचारला आहे, यवतमाळ जिल्ह्यामध्ये कोणती आदिवासी जमात प्रामुख्याने आढळते? आता यवतमाळ जिल्ह्यामध्ये विचारले कोणती आदिवासी जमात प्रामुख्याने आढळते? बघा सर्वांचे या ठिकाणी योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक 3 यायला पाहिजे. कोलाम ही आदिवासी जमात. कोलाम ही आदिवासी जमात प्रामुख्याने यवतमाळ जिल्ह्यामध्ये आढळते. ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा बघा, यंग इंडिया हे वर्तमानपत्र खालीलपैकी कोणी सुरू केले? कोणी सुरू केलं होतं यंग इंडिया? बघा महत्त्वपूर्ण प्रश्न आहे. यंग इंडिया या नावाचं वर्तमानपत्र महात्मा गांधीजी यांनी सुरू केले होते. ऑप्शन क्रमांक 2 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक 19 बघा, या ठिकाणी काय विचारलं आहे, महाराष्ट्र राज्य खाण महामंडळ. आता महाराष्ट्र राज्यामध्ये बघा सर्वात जास्त खाणी कुठं आहेत? चंद्रपूर जिल्ह्यामध्ये आहेत. कोणत्या? विदर्भामध्ये आहेत. मग याचं मुख्यालय कुठं असेल? महाराष्ट्र राज्य खाण महामंडळ यांचं बघा मुख्यालय विद्यार्थी मित्र नागपूर या ठिकाणी आहे. ऑप्शन क्रमांक 4 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा बघा 20 काय विचारला आहे, वैद्यकीय क्षेत्रामध्ये. आता वैद्यकीय क्षेत्रामध्ये संशोधन करणारी हाफकिन बघा ही काही बघा संस्था आहे खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? हाफकिन बघा संस्था कुठं असेल? मुंबई, पुणे, नागपूर, औरंगाबाद. बघा सर्वांच्या ठिकाणी योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक 1 यायला पाहिजे. हाफकिन ही संस्था मुंबई या ठिकाणी आहे. विषय क्रमांक पुढचा, धुळे, नंदुरबार, जळगाव या 3 जिल्ह्यांमध्ये मराठीची खालीलपैकी कोणती बोलीभाषा बोलली जाते? आता याचे योग्य उत्तर केले पाहिजे. धुळे, नंदुरबार आणि जळगाव या 3 जिल्ह्यांमध्ये बघा मराठीची या ठिकाणी अहिराणी या ठिकाणी बोलीभाषा बोलतात. अहिराणी बोलीभाषा बघा धुळे, नंदुरबार आणि जळगाव या 3 जिल्ह्यांमध्ये मराठीची अहिराणी भाषा बोलली जाते. बघा प्रश्न क्रमांक 22 काय विचारला आहे, महाराष्ट्र राज्यामध्ये बांबूची वने. आता महाराष्ट्र राज्यामध्ये विचारले बांबूची वने खालीलपैकी कोणत्या ठिकाणी प्रामुख्याने आढळतात? आता महाराष्ट्र राज्यामध्ये सर्वात जास्त बांबूची वने कोठे आढळतात? तर याचे योग्य उत्तर केले पाहिजे चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्हा. चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यामध्ये बघा या ठिकाणी प्रामुख्याने बांबूची वने आढळतात. विषय क्रमांक 23 या ठिकाणी बघा पश्चिम घाटाची निर्मिती खालीलपैकी कशामुळे झालेली आहे? पश्चिम घाटाची निर्मिती खालीलपैकी कशामुळे झालेली आहे? तर याचे योग्य उत्तर केले पाहिजे प्रस्तरभंग बघा या कारणामुळे. विद्यार्थी मित्रांनो पश्चिम घाटाची निर्मिती बघा प्रस्तरभंग या कारणामुळे झालेली आहे. ऑप्शन क्रमांक 3. विषय क्रमांक 24 या ठिकाणी काय विचारलं आहे बघा, महाराष्ट्र राज्यामध्ये किनारपट्टीच्या कोकण भागामध्ये. आता महाराष्ट्र राज्य आहे, महाराष्ट्र राज्याच्या किनारपट्टीच्या कोकण भागामध्ये. आता कोकण भागामध्ये कोणत्या प्रकारचा पाऊस पडतो? महत्त्वपूर्ण प्रश्न आहे. आवर्त, प्रत्यारोध, प्रतिरोध, सागरी आवर्त. बघा विद्यार्थी मित्रांनो सर्वांचे या ठिकाणी योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक 3 यायला पाहिजे. महाराष्ट्र राज्यामध्ये किनारपट्टीच्या कोकण भागामध्ये प्रतिरोध या प्रकारचा पाऊस पडतो. ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा, महाराष्ट्र राज्यामध्ये कोणत्या भागामध्ये सर्वात कमी वने आढळतात? आता वने म्हणजे जंगल. आता महाराष्ट्रामध्ये सर्वात कमी जंगल कोणत्या भागामध्ये कोकणामध्ये आढळतात का? पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भ. तर महाराष्ट्रामध्ये बघा मराठवाडा या प्रादेशिक विभागामध्ये वनांचं बघा प्रमाण कमी आहे मराठवाड्यामध्ये, म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा पाहूयात, महादेव डोंगर रांगा.
आता महाराष्ट्र राज्यामध्ये महादेव डोंगर रांगा आहेत, तर या डोंगर रांगाने आता कोणत्या दोन नद्यांची खोरे वेगळी झालेली आहेत? आता याचं योग्य उत्तर बघा काय आलं पाहिजे, महादेव डोंगर रांगा. महादेव डोंगर रांगा बघा यांचे बघा यांचा विस्तार प्रामुख्याने महाराष्ट्रामध्ये सातारा आणि सांगली जिल्ह्यामध्ये प्रामुख्याने महादेव डोंगर रांगा आढळतात. तर याचं योग्य उत्तर काय आलं पाहिजे, कृष्णा आणि भीमा. कृष्णा आणि भीमा या दोन नद्यांची खोरे महादेव डोंगर रांगांनी वेगळी झालेली आहेत. विषय क्रमांक 27 या ठिकाणी काय विचारलं आहे, गाविलगड. आता गाविलगड व नरनाळा हे प्रसिद्ध किल्ले खालीलपैकी कोणत्या पर्वतावर आहेत? आता गाविलगड कुठं आहे सर्वांना माहीत पाहिजे. गाविलगड बघा विद्यार्थी मित्र अमरावती जिल्ह्यामध्ये आहे. मग अमरावती जिल्ह्यामध्ये बघा कोणता या ठिकाणी पर्वत असेल, अरवली आहे का, शंभू महादेव सातपुडा? तर याचे योग्य उत्तर काय पाहिजे, गाविलगड आणि नरनाळा हे प्रसिद्ध किल्ले सातपुडा या पर्वतावर वसलेले आहेत. विषय क्रमांक पुढचा प्रश्न क्रमांक 28 या ठिकाणी काय विचारलं आहे, बोरवली येथील. आता बोरवली येथील संजय गांधी राष्ट्रीय उद्यान कोणत्या नदीच्या काठावर आहे? संजय गांधी राष्ट्रीय उद्यान बोरवली बघा विद्यार्थी मित्रांनो हे दहिसर नदीच्या काठावर आहे. दहिसर नदीच्या काठावर. ऑप्शन क्रमांक 3. विषय क्रमांक पुढचा, केंद्र शासनाने अतिमागास म्हणून बघा जाहीर केलेली बघा या ठिकाणी कातकरी ही आदिवासी जमात खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये प्रामुख्याने आढळते? आता केंद्र शासनाने बघा कातकरी ही जमात अतिमागास बघा या ठिकाणी जमात जाहीर केली होती. बघा कातकरी ही आदिवासी जमात कोणत्या जिल्ह्यामध्ये प्रामुख्याने आढळते? तर याचे योग्य उत्तर काय पाहिजे, कातकरी ही आदिवासी जमात प्रामुख्याने रायगड या जिल्ह्यामध्ये प्रामुख्याने आढळते. विषय क्रमांक 30 या ठिकाणी काय विचारला, सहकारातून समृद्धीकडे. सहकारातून समृद्धीकडे हे घोषवाक्य कोणत्या मंत्रालयाशी संबंधित आहे? बघा प्रश्न मागील परीक्षामध्ये विचारण्यात आला होता. सहकारातून समृद्धीकडे बघा हे घोषवाक्य काय असेल, सहकार मंत्रालयाचे या ठिकाणी घोषवाक्य आहे. विषय क्रमांक पुढचा बघा या ठिकाणी भारतीय रिझर्व्ह बँकेचं मुख्यालय खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? भारतीय रिझर्व्ह बँक म्हणजे कोणती बँक? आरबीआय. आरबीआय या बँकेचं मुख्यालय कुठं असेल? तर विद्यार्थी मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर सर्वांनी कॉमेंट करून सांगायचं आहे. सर्वांनी आपल्या व्हिडिओला एक लाईक करायचं आहे, सर्वांनी सबस्क्राईब करायचं आहे, कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावयास मिळतील. आणि बघा ज्यांना कोणाला बघा पुणे जिल्हा बघा मध्यवर्ती सहकारी बँक बघा शिपाई या पदासाठी बघा महत्त्वपूर्ण 4000 बघा प्रश्नाचे महत्त्वपूर्ण PDF आहे. बघा ज्यांना कोणाला बघा PDF पाहिजे असेल तर 9922648129 या मोबाईल क्रमांकावर फक्त 199 फोनपे किंवा गुगल पे करायचं आहे आणि व्हॉट्सअपला करायचं आहे. तुम्हाला सर्व PDF एका मिनिटाच्या आत व्हॉट्सअपवर पाठवले जातील. बघा याचा फायदा नक्कीच सर्वांना होणार आहे.